नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कर्मवीर पतसंस्थेतर्फे श्री भालचंद्र पाटील यांचा सत्कार संपन्न। दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदाची माळ अगदी अनपेक्षितपणे माझ्या गळ्यात पडली। खरं तर या पदावर काम करण्याची संधी मला मिळेल असं कधी वाटलंही नव्हतं, पण रावसाहेब पाटील यांच्यासारखे मित्र भेटले आणि त्यांच्यामुळेच मला कामाचं प्रोत्साहन मिळालं। तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत ही भावना त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केली। प्रत्येक ठिकाणी कामाची संधी दिली। माझ्यावर दिलेल्या जबाबदारीला मी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे। समाजातील तरुण वर्गाला शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात येण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याची भावना दक्षिण भारत जैन सभेचे नूतन अध्यक्ष श्री भालचंद्र वीरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली। दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कर्मवीर पतसंस्था सांगली यांच्या वतीनं त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना त्यांनी ही भावना व्यक्त केली। कार्यक्रमाचं स्वागत कर्मवीर पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम यांनी केलं। या प्रसंगी बोलताना कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन तसेच दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी भालचंद्र पाटील यांच्याकडे विधायक काम पुढे नेण्याची ताकद आहे। आम्ही बरेच वर्ष एकत्र काम करून अनेक कामाला मूर्त स्वरूप दिलंय। दक्षिण भारत जैन सभेचं काम समाजाभिमुख करून सर्वसमावेशक केलं आहे व समाजाच्या प्रश्नांना सामाजिक व राजकीय पातळीवर न्याय मिळवून देण्याचं काम केलं आहे। तीच परंपरा भालचंद्र पाटील आणखी पुढे घेऊन जातील अशी भावना व्यक्त करून श्री भालचंद्र पाटील यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी कर्मवीर पतसंस्थेचे संचालक ॲडव्होकेट SP मगदुम यांनी मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमात संस्थेचे संचालक डॉक्टर रमेश वसंतराव ढबू, श्री वसंतराव धुळापना नवले, श्री OK चौगुले नाना, डॉक्टर SB पाटील मोटके, डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील, संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे, तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे, श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे उपस्थित होते। आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोकाना सकळे यांनी मानले। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।